मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल इट्स गौरी एडिट्समध्ये. फायनली मी मित्रांनो दिसला का बाई दिसला हे सॉन्ग इंस्टाग्रामला ट्रेंडिंगला चालू आहे. तर मित्रांनो, याच गाण्यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. तर व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या इट्स गौरी एडिट्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो, आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे मराठीतील व्हिडिओ मटेरियल किंवा प्रीसेट आपल्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता. डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम आलास तर टू डाउनलोड मटेरियल डिस्क्रिप्शनमधला एक वेळेस व्हिडिओ नक्की बघा. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आपल्या टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. आपण टेलिग्राम चॅनलवर फ्रीमध्ये मटेरियल आणि ॲप्लिकेशन तिथे देत असतो. तर जरा वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या व्हिडिओच्या मटेरियलला 4 आकडे पासवर्ड आहे आणि पासवर्ड व्हिडिओमध्ये मी कुठेही बोलून सांगितलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईट मोशन ॲप्लिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तर मित्रांनो, इथं बेटमार्क इम्पोर्ट करून घ्यायची आहे. इम्पोर्ट कशी करायची ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ आहे, तो बघा. तर इथं पहिल्या बेटवर यायचं आहे. तर पहिल्या बेटवर आले की इथं प्लसचा आयकॉन दिसत आहे आणि त्याच्यावर क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आणि जो काय आपला मटेरियलमध्ये व्हिडिओ दिलेला आहे तो इथं सिलेक्ट करायचा आहे. तर मित्रांनो, हे बघू शकता अशा प्रकारे हा व्हिडिओ दिलेला आहे. तर पुढच्या बिटवर क्लिक करायचे. बिटवर आले की इथं प्लसच्या आयकॉनवर जायचे. प्लसच्या आयकॉनवर गेले की मीडियामध्ये जायचे आणि तुम्हाला तुमचे फोटो सिलेक्ट करायचे. तर इथे एक फोटो सिलेक्ट करून घेतो मी इथं एक फोटो सिलेक्ट करून घेतला आहे. सिलेक्ट केल्यावर इथं 3 डॉटवर क्लिक करायचे. 3 डॉटवर क्लिक केली की फिल कॉम्बिनेशन एरियावर क्लिक करायचं आहे. क्लिक केली की अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीनवर फुल स्क्रीनमध्ये फोटो आलेला दिसेल. आणि इथं पुढच्या बिटला यायचं आहे. पुढच्या बिटवर आले की याचं जी लेअर आहे ती वाढून घ्यायची अशा प्रकारे. इथं हे बघू शकता अशा प्रकारे पुढची लेअर वाढून घ्यायची. तर इथं पुढच्या बिटवर जायचं आहे. प्लसच्या आयकॉनवर जायचं आहे. मीडियामध्ये तुमचा फोटो घ्यायचा आहे. तर इथं फोटो सिलेक्ट केला आहे आणि इथं 3 डॉटवर क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियामध्ये याला फुल स्क्रीन करायचं आहे आणि पुढच्या बिटवर जायचं आहे. पुढच्या बिटवर गेली की याचा एक्स्ट्रा पार्ट हा वाढून घ्यायचा आहे. तर इथं अशा प्रकारे करायचं आहे. तर इथं पुढचे करून घेतो मी. तर मित्रांनो, हे बघू शकता आपण सगळ्या बिटवर फोटो लावून घेतलेले आहे. तर मित्रांनो, इथं आता 9.13 सेकंडच्या बिटला यायचं आहे. बिटला आली की तर प्लसच्या आयकॉनवर जायचं आहे. प्लसच्या आयकॉनवर गेली की मीडियामध्ये आपला ब्लॅक शॅडो जो मटेरियलमध्ये दिला आहे तो इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर इथे ब्लॅक शॅडो आपण ॲड करून घेतली. तर शेवटच्या बिटला यायचं आहे. ब्लॅक शॅडोची लेअर ती वाढून घ्यायची अशा प्रकारे. तर क्लिक करायचं आहे. तर ब्लॅक शॅडो आपण शेवटची बिटपर्यंत लावून घेतली. तर इथं 9.12ची बिटला यायचं आहे. 9.12ची बिटला आली की इथं प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केली की आपलं जी PNG दिली मटेरियलमध्ये ती इथं ॲड करायची आहे. इथं मी PNG सिलेक्ट करतो. तर अशा प्रकारे आपण PNG दिलेली. तर इथं PNG ॲड करून इथं मुव्हमेंट ट्रान्सफर दिसत असेल त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केली की तर PNG ती जरा खाली घेऊन यायचं आहे. तर अशा प्रकारे सेट करायची. तर इथं अशा प्रकारे आपण सेट केली. तर शेवटची बिट मार्कला यायचं आहे. याची लेअर ही अशा प्रकारे वाढून घ्यायची आहे. तर मित्रांनो, आता या फोटोनं आपल्याला शेक इफेक्ट द्यायचा आहे. तर शेक इफेक्टवर जाऊया. तर इथं शेक इफेक्टवर आले की तर फोटोवर क्लिक करायला. फोटोवर क्लिक केली की इफेक्ट्समध्ये जावा. इफेक्ट्समध्ये गेली की तर 3 डॉटवर क्लिक करा. कॉपी इफेक्ट करा. कॉपी इफेक्ट केली की आपल्या बिटमार्कवर जायचं आहे. बिटमार्कवर आले की इथं सगळ्या फोटोंना इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचे. सगळ्या फोटोंना असं करायचं आहे. तर मित्रांनो, मटेरियलचा पासवर्ड आहे 737373 असा पासवर्ड आहे. तर मित्रांनो, इथं मी सगळ्या फोटोला इफेक्ट लावून घेतो.
तर मित्रांनो इथं अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे. तर हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यात तुम्हाला ॲरोचं बटन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केली की इथं 1080च्या पिक्सलमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ सेव्ह करायचा आहे. तर इथं सिलेक्ट 1080p, तर इथं एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. एक्सपोर्टवर क्लिक केली की व्हिडिओ एक्सपोर्टिंग होईल आणि मग 2 ऑप्शन बघायला भेटेल, सेव्ह आणि शेअर. हा व्हिडिओ सेव्ह करायचा आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.